हेलो दोस्तों, आज बनवणार आहोत टमाटर, एक कांदा, त्याच्यामध्ये कढीपत्ता, अद्रक, काय म्हणतात लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट, कारण अद्रक आम्ही अवॉइड केला आहे. त्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये 2 किंवा 3 माप तेल टाकू. 3 माप टाका, 3 म्हणजे छान होईल अशी खिचडी. त्याच्यामध्ये आपण टाकू जिरा, नंतर मोहरी, नंतर कांदा, कढीपत्ता, आणि लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. आता हा कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा, कारण वरून आपण अद्रक, लसूण आणि ह्याचं पेस्ट टाकलं, त्याच्यामुळे लसूण पण छानपैकी ब्राऊन होईल. आता हे ब्राऊन झालंय. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करू काळं तिखट, कारण आम्ही काळं तिखट, मसाला भाताला काळं तिखट छान लागतं म्हणून. त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा काळं तिखट, थोडीशी हळद, 2 चमचे मीठ, मसाला नाही वापरत, कारण काळ्या तिखटामध्ये पूर्ण मसाला आहे. त्याच्यावरून टमाटर, बघा हे छानपैकी थोडासा टमाटर तळून घ्यायचं आहे आपल्याला. 1 ग्लास तांदूळ, त्याच्यामध्ये थोडीशी आम्ही मुगाची डाळ ॲड केली. घेतले तांदूळ स्वच्छ पाण्याने. आता आपण ते त्याच्यात टाकू. सेकंदाचं करायचं नाही, लई मोठं करून. थोडीशी डाळ म्हणजे 1-1.5 ग्लास झालं. 1.5 ग्लासाला आपण 3 ग्लास पाणी टाकू. मी 1 ग्लासानं मोजून घेतलेलं पाणी आहे. एकदम भारी. मध्ये आपण आता वरून कोथिंबीर ॲड करणार आहे. आता आपण हे कुकरला 3 शिट्ट्या होऊ देणार. कुकरच्या 3 शिट्ट्या झाली की मग झाली आपली डाळ खिचडी. अप्रतिम आणि खूप छान झालेली आहे खिचडी. आपण ही खिचडी दह्यासोबत पण खाऊ शकतो. दह्यासोबत तरी आंजू भन्नाट लागते, परंतु मला ना खिचडी आंब्याच्या लोणच्यासोबत खाऊ वाटते, तर मग मी आंब्याचं लोणचं पण घेतलेलं आहे. तुम्हाला कशासोबत खाऊ वाटते कॉमेंट